काम दिसतं वेगवेगळीचं उद्घाटन सोडून इकडं आमचं पटकन पाणी होती गाडी होती ती मागे आले इकडे या इकडे मच्छा इकडे कुठे गेले ते हो हो कोण मित्र पुढे या किशन मित्र पुढे या जरा पुढे पांडू मिळते कुठे काय काय ते मशीनवर गेले मशीनवर येतात तू आता वाटायला घ्या त्याच्यात चला पेड्यामध्ये बसव पेड्यात बसव बापू पेड्यात लाव खाली ठेव खाली ते नारळ फोडायचं ओके चला घ्या ना हो या नारळ फोडा पटापट अशोक शेट्टी या पुढे तुमची पार्टी मिळाली बरं का आम्हाला पार्टी मिळाली तुमची आपल्याला दिलं त्यांना पटापट चला पाहिजे त्यांना वाटलं आता हे सगळे आजीच्या काय चुकी तुझी आज मध्ये काम चालू शनिवारी आता गडबड झालं तुम्हाला शनिवारी बापू बापू बोर्ड तिकडे माग उभा आहे
सर्वांच्या लाडक्या जिल्हा परिषदच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या प्रयत्नातून 3054 या निधीतून ग्रामीण रस्ते विकास मजबूतीकरण या निधीतून ताईंनी काही दिवसापूर्वी या रस्त्याला निधी टाकला होता. त्या रस्त्याचं काम चालू असताना आम्ही पहिलं नानांना बोललो होतो की नाना या रस्त्याचा नारळ फोडायचा. नाना म्हटले रस्ता चालू असताना आपण नारळ फोडू, हे काम चालू लवकर होईल. असो या रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संतोष अण्णा असतील, नारायणगावचे उपसरपंच बाबूभाऊ पाटे, संतोषदादा वाजगे, आशिषभाऊ माळोदकर, नारायणगावचे तांटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी साहेब आणि आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मी नारायणवाडी ग्रामस्थ व नारायणगाव ग्रामपंचायत सदस्या प्रियाताई खैरे, जालूभाऊ खैरे, संतोषदादा असतील, संतोषभाऊ दांगट, सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित. मी नारायणवाडी ग्रामस्थांच्या वतीने ताई आपलं स्वागत करत असताना मी प्रथमतः बाबा पाटे यांना विनंती करतो का आलेल्यांचं सर्वांचं स्वागत आपण करावं. स्वागत तुम्ही केलं त्याने 2 शब्द बोलवलं. तर गेले अनेक वर्षापासून काही मागच्या वेळेस ह्या रस्त्याला निधी टाकला होता. मला वाटतं 2017-2018 आपण काम केलं, 3री वेळेस आणि 3न्ही वेळेस हा ताईंच्या निधीतून हा रस्ता होता. निश्चित स्वरूपात नारायणगाव परिसरामध्ये जेवढी विकास कामं आहेत त्यामध्ये ताईंचा वाटा निश्चित स्वरूपात आपल्याला सातत्याने मोठा राहिलेला आहे. ताई जिल्हा परिषद सदस्य असताना आपल्या गटातून ताईंनी अनेक विकास कामं केली. मग रस्ते असतील, गॅस शेवदायनीसारखा विषय असेल किंवा नदी स्वच्छतेसाठी लागणारा काही निधी असेल, ही अशी अनेक पथदर्शी प्रकल्प ताईंच्या माध्यमातून नारायणगाव परिसरामध्ये झाले. आजही या रस्त्याचा खरं तर भूमिपूजन नाही म्हणता येणार, आपण पूर्णत्वाकडं हा वाटचाल आहे रस्त्याची. कारण आधी खडीकरण झाले, डांबरीकरण, आता शेवटचा एक रूट, एक लेअर आपल्याला याच्यावर टाकायचा राहिला आहे आणि त्या माध्यमातून हा रस्ता आपला तिथपर्यंत यांच्या आपल्या नारवड्यांपर्यंत होतोय आणि त्याच्याही पुढे काही रस्ता पुढे राहिलेला आहे शिल्लक. तो भविष्यात आपल्या मार्गदर्शनाखाली तोही होईल आणि त्या माध्यमातून खरं हा सुद्धा रस्ता आपण, कारण हा रस्ता टिकत नाही. आपण 2-3 वेळा डांबरीकरण केलं, कॉन्क्रीटकरण जोपर्यंत करणार नाही, हाही रस्ता आपल्याला काही ग्रामनिधी असेल, काही जिल्हा परिषद निधी असेल, या माध्यमातून हाही रस्ता आपल्याला करायचा मानस आहे. त्या माध्यमातूनही लवकर आपण, कारण हा गेले बरेच वर्ष हा मागचा रस्ता आपल्याला करायचा. आपण खरं तर हायवेवाल्यांना सांगितलं होतं, हायवेवाले न केल्यामुळे तो रस्ता राहिलाय, तोही रस्ता लवकरच पूर्ण करू. पुन्हा एकदा आजच्या या भूमिपूजनासाठी किंवा रस्त्याच्या पूर्णत्वासाठी आलेल्या सगळ्या नागरिकांचं मनापासूनचं स्वागत करतो आणि ताईंच्या माध्यमातून हा रस्ता होतोय त्यासाठी मनापासूनचे आभार व्यक्त करतो. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे, नाना भाऊ आणि ताई तुम्हाला हा रोड आता सध्या डांबरीकरण होतोय, पण इथून पुढे निधी टाकताना तो कॉन्क्रीटीकरण व्हावा, म्हणजे खैरेवाड्यासारखा हा रोड सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. यानंतर मी नानांना विनंती करतो, नाना आपण आपलं मनोगत वाजगे तुम्ही मागे येतात पाठे केलेले. आज नारायणवाडी रस्त्याच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला. खरं तर हा निधी 2 वर्षापूर्वीच मंजूर झाला, पण वर पडत टेंडर होता, टाईम लागला आणि आज पावसाळ्याच्या तोंडावर खडीकरण झालं, त्याच्यामुळं आपल्याला डांबरीकरण त्या ठिकाणी करता नाही आलं आणि ते आज खऱ्या अर्थानं त्याच्यावर डांबरीकरण चालली आहे. म्हणजे मला वाटतं एक 4-5 दिवसाचा रस्ता पूर्ण होऊन जाईल आणि अशी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं हा रस्ता आपण 3ऱ्यांदा करतो आणि 3ऱ्यांदा करत असताना खरं तर लोकांनी थोडासा सहभाग घेऊन रस्ता जर चांगला करायचा असेल तर सगळ्यांचा सहभाग त्या ठिकाणी असेल. एक तर 5 मीटरचा जर असं कॉन्क्रीटीकरण म्हटलं तर 5-6 मीटरचा रस्ता झाला पाहिजे, जवळ डबल गाडीपासून, आणि मग तो रस्ता करून ते परत अडचण होती. खरं तर 6 नंबर वार्डामध्ये मला वाटतं
जवळजवळ रस्ते ताईंच्या माध्यमातून आपण सगळे केले. बरोबर ना कधी राहिलं कुठं एखादं तर राहिला असं चारित्रात राहिलं तेवढं आपलं थोडासा. परंतु म्हणून काम करत असताना नेहमी, कारण शेवटी हा शेतकऱ्यांच्या हिताचे असणारे रस्ते आणि शेतकऱ्यांना रस्ते त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत. शेतीतला माल काढणं असेल किंवा या सगळ्या गोष्टीला डोक्यावर आपण काही शेतकरी सगळा माल बाजूला काढू शकत नाही. म्हणून हे सगळं रस्ते खरं तर आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. नारायणगावमध्ये ताईंच्या माध्यमातून म्हणजे जो नारायणगावकरांनी विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थक राहून जाईल. जे नारायणगावकरांनी सांगितलं ते प्रामाणिकपणे त्यांनी त्याच्या जे शब्द टाकले ते मुळे सगळे समाजाचे असते. सगळ्या समाजाला सुद्धा आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केले. काही ठिकाणी आता त्यांनी जवळ असेल काही ठिकाणी सड्डामागं पण गेली. बरोबर ना, 3 नंबर वाढवायला गेली पाटणाच्या वाड्यात. आणि मग त्यावेळेस आपण लोकांच्या इकडे आपण त्यांना म्हणतो ते करा सर तिकडनं करा पण करा राहिलेलं आपण पूर्ण करू. पण शेवटी वादाच्या ओरत इकडनं नाही तिकडनं नाही हे होतं. तसंच अजूनसुद्धा आपलं मला वाटतं इंदिरानगरमधलं काम आपलं राजवाड्यामधलं काम चालू झालं. पैसे ज्यावेळेस आपण 4 महिने झाले आणि पैसे परत उद्या ज्या लोकांनी म्हणजे तिथं सहकार्य करायला त्या लोकांनी सहकार्य करून त्या कामाला काही कामं करून घेतली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं होत असताना खऱ्या अर्थाने आपला जो विश्वास आपण काही जो दिला होता तो 100% त्या ठिकाणी खरा करून टाकलेला. मला त्याच गटात जयंती घ्यायची. माझं एवढं त्या राहिल्यामध्ये ज्यांनी सगळ्यांनी काहींना काम करताना या ठिकाणी पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे खासदार आमदारांच्या बरोबरीत तर त्यांच्या पुढं होऊन सुद्धा जास्त कामं आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जे आपले काही नातेवाईक तिकडे असतील तर नक्कीच ताईला त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं एवढी अपेक्षा या ठिकाणी होतो. आणि या राज्याचं आज भूमिपूजन झालं असं या ठिकाणी. धन्यवाद नाना. या रस्त्यासाठी जे साईडचे शेतकरी आहेत काही घरं आहेत पण नक्कीच त्यांनी आम्हाला अजय फुटाणेसारखे कॉन्ट्रॅक्टरला नक्कीच त्यांनी सहकार्य केलं आणि काही 2-3 फूट काढण्यास सर्रास लोकांनी संमती दिली. मी त्या सर्वांच्या आजूबाजूला त्यांची शेती आहे घरं आहे त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आभार मानत असताना मी ताईंना विनंती करतो काही आपण सर्वांना आपण मागवू शकतो. आज हा रस्ता जो तिसऱ्यांदा माझ्या माध्यमातून होतो आहे परंतु माझ्या मनासारखं अजूनही झालेलं नाही. कारण तुम्ही म्हणालात त्याचप्रमाणे पाटील जो जोरात बोलत होते. मी एवढंच सांगू इच्छिते त्यांनी जर जागा दिली तर त्यांचाही फायदा आहे. कारण मोठे मोठे बंगले बांधले जातात आणि त्या बंगल्यापर्यंत पोचायला जागा नसते. मग ही गरज जेव्हा आपण बंगला बांधतो तेव्हा तो रस्ता करू शकतो का? त्याच्यावर 10-20 लाख टाकू शकतो का? नाही. मग सगळ्यांनी मिळून असा विचार केला का माझ्या शेताकडे जाणारा रस्ता माझ्या घराकडे जाणारा रस्ता कारण येणाऱ्या काळामध्ये घराकडे आणि शेत मला त्याच गटात जयंती घ्यायची. माझं एवढं त्या राहिल्यामध्ये ज्यांनी सगळ्यांनी काहींना काम करताना या ठिकाणी पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे खासदार आमदारांच्या बरोबरीत तर त्यांच्या पुढं होऊन सुद्धा जास्त कामं आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून जे आपले काही नातेवाईक तिकडे असतील तर नक्कीच ताईला त्या ठिकाणी आपण सहकार्य करावं एवढी अपेक्षा या ठिकाणी होतो. आणि या राज्याचं आज भूमिपूजन झालं असं या ठिकाणी. धन्यवाद नाना. या रस्त्यासाठी जे साईडचे शेतकरी आहेत काही घरं आहेत पण नक्कीच त्यांनी आम्हाला अजय फुटाणेसारखे कॉन्ट्रॅक्टरला नक्कीच त्यांनी सहकार्य केलं आणि काही 2-3 फूट काढण्यास सर्रास लोकांनी संमती दिली. मी त्या सर्वांच्या आजूबाजूला त्यांची शेती आहे घरं आहे त्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आणि आभार मानत असताना मी ताईंना विनंती करतो काही आपण सर्वांना आपण मागवू शकतो. आज हा रस्ता जो तिसऱ्यांदा माझ्या माध्यमातून होतो आहे परंतु माझ्या मनासारखं अजूनही झालेलं नाही. कारण तुम्ही म्हणालात
या काटेश इथल्या असणाऱ्या सगळ्यांवर अशोक ते पाटे कुठे आहेत ना, इथे ते उशिरा आले. परंतु या गावाला सोडून म्हणजे त्यांचे सगळ्यांच्या भावना लक्षात घेता ते देखील काम होईल. पण होताना सगळ्यांनी असंच सहकार्य करा. सगळ्यांनी आपले रस्ते चांगले करून घ्या. करून घेताना कुठेही कंजूसी करू नका. 2 फूट मोठा बाहेर कमी झाला तर चालेल, पण माझं घर सुंदर दिसलं पाहिजे, माझ्या घराला अंगण ते रस्ता चांगला पाहिजे, ही भावना प्रत्येकाची पाहिजे. आणि म्हणूनसाठी हा होणारा रस्ता आज जरी डांबरीकरण होत असेल तर भविष्यात काँक्रिटीकरण करता असताना ताईच्या मनावर. त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणाने आपण त्या रस्त्याकडे लक्ष देऊ. अजून काही राहिलं असेल तर निश्चितपणे आम्ही सगळे प्रयत्न केले. अजून काही राहिलं असेल तर आपण करून घेऊ. कुठे कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देते. आणि या ठिकाणी पुढील कार्यक्रमाला जायची काही असल्यामुळे रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर नारेगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सुद्धा काही वावळ यांना विनंती होतं. त्यांनी सुद्धा आपलं एक काम मागे पाठवलं. नदीत वस्तीतलंच काम राहिलंय. जाणार ना आता. हे काय काम 2 कामं केली. मांजरवाडीला गेलं काय. नारायणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच साईंच्या माध्यमातून नानांच्या माध्यमातून नारायणवाडीचा जो काही विकास आहे तो नेहमी होतच असतो. परंतु नारायणवाडीवर नानांचं आणि ताईंचं जास्त लक्ष असतं. त्याच्याचमुळे आज या रस्त्याचं आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. उपस्थितांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.